निष्ठावंतांना डावललं जात नाहीये असं स्पष्टीकरण संजय केणेकरांनी दिले। निष्ठावंतांना डावललं जात असल्याची माहिती चुकीची असून पक्षप्रवेश केल्यावर तिकिटाची अपेक्षा करू नये, तिकिटाची अपेक्षा करणाऱ्यांनी जुन्या पक्षात परत जावं अशी स्पष्टोक्ती भाजपचे आमदार संजय केणेकरांनी दिली आहे। भाजप आमदार संजय केणेकर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, पक्षप्रवेश केल्यावर तिकिटाची अपेक्षा करू नये अशी प्रतिक्रिया केणेकरांनी दिली। तिकिटाची अपेक्षा करणाऱ्यांनी आपल्या जुन्या पक्षात परत जावे अशा स्पष्ट शब्दात केणेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। तर कुठेही निष्ठावंतांना डावललं जात नाही असं स्पष्टीकरण देखील संजय केणेकरांच्या वतीने देण्यात आले। ठाकरे बंधू भाजप पाठोपाठ आता काँग्रेसचाही मराठी महापौराबाबत नवा सूर पाहायला मिळते। देशात लोकशाही आहे, मुंबईमध्ये मराठी महापौर व्हायला हरकत काय? काँग्रेसचे नसीम खान यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य आता समोर आलंय। मराठी महापौर झाला पाहिजे, का झाला नाही पाहिजे? कोणाला ह्याच्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन आहे? अनेक वेळ काँग्रेस पक्षाने सुद्धा, काँग्रेस पक्षाची जेव्हा महानगरपालिकामध्ये सत्ता होती, मराठी महापौर काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिला महापौर मराठीच होता। तर मराठी महापौर होणे लोकतांत्रिक प्रक्रिया आहे। चांगला लोकतांत्रिक प्रक्रियाच्या माध्यमातून प्रत्येक निवडणुकामध्ये मुख्यमंत्री असो, महापौर असो किंवा निवडणुकाच्या माध्यमातून ज्या ज्या संस्थांमध्ये लोकतांत्रिक प्रक्रियाने विषय होत असतो तशा प्रकारच्या महापौरचे सुद्धा विषय होणार। एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यात मनसे आणि ठाकरे सेनेची युती होणार। खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे। मनसे 74 तर ठाकरे सेना 91 जागा लढवणार आहेत। स्थानिक नेत्यांच्या ठाकरे बंधूंकडे युतीचा प्रस्ताव देखील पाहायला मिळते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। जो हिंदुत्वाच्या अजेंड्यामध्ये बसेल त्याला उमेदवारी दिली जाईल। हिंदू असो व मुस्लिम, अजेंड्यात बसणाऱ्याला उमेदवारी देऊ असं वक्तव्य भाजपचे आमदार संजय केणेकरांनी केले। हिंदू हा आमचा नेहमीचाच जो आहे अजेंडा, तो न्याय चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हिंदूचं मत विभाजन होऊ नये म्हणून प्राबल्य असणाऱ्या आमचे भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य असणारे वार्ड आणि प्राबल्य असणारे उमेदवार यांच्यावर अन्याय झाला तरी चालेल, पण हिंदूचं मत विभागणी होऊ नये याकरता आम्ही महायुती करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।